नमस्कार मित्रांनो, माऊली अकॅडमी पुसद या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। मी सचिन जाधव खास तुमच्यासाठी घेऊन येत आहे सरळ आणि सोप्या भाषेमध्ये अंकगणित विषय। कारण आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये अंकगणित या विषयाला किती महत्त्व आहे ते तुम्हाला माहीतच आहे आणि ते सरळ आणि सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला ते शिकवणार आहे। पहा, आज तुम्हाला मी लसावी आणि मसावी सांगणार आहे। लसावी म्हणजे काय? लघुत्तम सामायिक विभाज्य। लसावी म्हणजे काय? लघुत्तम सामायिक विभाज्य। आणि मसावी म्हणजे काय? महत्तम सामायिक विभाजक। महत्तम सामायिक विभाजक या प्रकरणाला मित्रांनो मी 3 पद्धतीमध्ये तुम्हाला शिकवणार आहे। त्यापैकी आज मी पहिली पद्धत म्हणजे या लसावी मसावीचं बेसिक तुम्हाला सांगणार आहे। लसावी मसावी ही एक संख्येची निगत नसते आणि जर विचारली तर त्या संख्येची लसावी आणि मसावी तीच संख्या असते। जसं 12 ची लसावी 12च आणि 12 ची मसावी 12च। मग लसावी मसावी निघते किती? 2 किंवा 2 पेक्षा जास्त संख्येची लसावी मसावी निघते, बरोबर आहे। मग त्यामध्ये मग कुठल्याही जर 2 संख्या घेतल्या, जसं आपण घेणार आहोत 12 आणि 16 या 2 संख्या तुम्ही घेतल्यात तर काय? लसावीचा अर्थ काय? लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे दिलेल्या 2 संख्येने भाग जाणारी लहानात लहान संख्या कोणती की त्या संख्येला लसावी म्हणायचं। मग 12 आणि 16च्या पटीत येणारी लहानात लहान संख्या कोणती आहे? मग 12 चोक 48 साइन त्रिक 48 म्हणजेच यांचा लसावी किती आहे? 48 आहे। लसावी किती आहे? 48 आहे। आणि यांचा मसावी मसावी म्हणजे काय? महत्तम सामायिक विभाजक म्हणजेच दिलेल्या 2 संख्येला भाग देणारा घटक, परंतु कुठला? मोठ्यात मोठा घटक, मोठ्यात मोठी संख्या, महत्तम सामायिक विभाजक म्हणजे मोठ्यात मोठा समान विभाजक कुठला? मग याला कोणकोणत्या संख्येने भाग जाते? 1 2 3 4 आणि 6 प्लस 12 याला 1 2 4 8 आणि 16। मग यामध्ये मोठ्यात मोठा सामायिक घटक कुठला आहे? 4। म्हणजे या दिलेल्या संख्येचा मसावी किती आहे? 4। म्हणजे 12 आणि 16 या 2 संख्येचा लसावी 48 आहे आणि मसावी 4 आहे, बरोबर आहे। मग हे तुम्हाला असं लक्षात प्रत्येक वेळेस राहणार नाही। मग याला सोप्या भाषेत कसं काढायचं? मग जर विचारलं 12 आणि 16चं, मग पहिला प्रश्न, यावर तुम्हाला 3 पद्धतीचे प्रश्न बेसिक मध्ये विचारतात। पहिल्या पद्धतीचा प्रश्न लसावी किंवा मसावी किती? लसावी किंवा मसावी किती हा तुमचा प्रश्नाचा पहिली पद्धत। यामध्ये कुठल्याही 2 संख्या तुम्हाला जर दिल्या असेल की त्यांचा लसावी मसावी किती, जसे आपण उदाहरणार्थ घेतो मी तुम्हाला 36 आणि 54 या 2 संख्येचा लसावी मसावी विचारलं, तर मग तुम्ही कसं करणार? 36 54 असं घ्यायचंय। या 2 संख्येला जो सामायिक घटक आहे, समान दोन्ही संख्येला कोणत्या संख्येने भाग जाते ते इथं लिहायचं, 9 ने भाग जाते आणि त्याला गोल केलं। 9 चोक 36 आणि 9 सकी 54 परत या दोन्ही संख्येला भाग जाते। मग कुठल्या संख्येने जाते? 2 ने। मग दिलेल्या सर्व संख्येला जर भाग जात असेल तर त्याला गोल करायचा। मग बेलोने 4 आणि बेत्रिक 6 आता या 2 संख्येला भाग जात नाही, कारण हे दोन्ही संख्या असामायिक अवयव आहे। कुठल्याही संख्येच्या पटीत किंवा कोणत्याच संख्येच्या कसोटीत ह्या 2 संख्या बसत नाही। मग तुम्हाला मसावी म्हणजे काय? दिलेल्या ज्या संख्येने आपण भाग देतो किंवा ज्या संख्येला आपण गोल केलेला आहे नियमानुसार त्या संख्येचा गुणाकार म्हणजे मसावी। जसं 9 गुणिला 2 म्हणजेच 18। मग मसावी किती आहे? 18, बरोबर आहे। आणि लसावी म्हणजे काय? या एल फॅक्टर मध्ये 9 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 3 9 गुणिला 2 गुणिला परत 2 गुणिला 3 9 दोन्ही 18 बेत्रिक 6 18 सक 108 म्हणजेच या 2 संख्येचा लसावी किती? 108 या पद्धतीने। किंवा याही पेक्षा जर सोपं तुम्हाला काढायचं असेल तर दिलेल्या 2 संख्या अंश आणि छेदामध्ये लिहा। जसं 36 आणि 54 याला कसोटीचा उपयोग करा। 18 दोन्ही 36 आणि 18 त्रिक 54 तिरपा गुणाकार करा। 36 गुणिला 3 3 सक 18 8 हाच्याला 1 3 त्रिक 9 9 1 10 108 आणि असं जरी केलं तुम्ही
54 गुणिला 2 तरी किती येणार 108. म्हणजे तुम्ही तिरफा गुणाकार केल्यानंतर तुम्हाला काय मिळून जाईल लसावी. कुठल्याही एकाच संख्येचा तिरफा गुणाकार करायचा आहे. आणि मसावी जर विचारलं तर दिलेल्या जो काही संख्या आपण त्याचा प्रयोग केला किंवा जी संख्या आपण कसोटी लावली, जसं या ठिकाणी 36 जर काट मारली 18 दोन्ही म्हटलं तर 18 जी डोक्यात आहे तेच म्हणजे काय मसावी. नाहीतर मग असं करायचं 36 भागीला 2 किती येणार 2 1 2 राहिला इथे 1 आणि 2 8 16 किती येणार 18 किंवा 54 भागीला 3 करा 18 येणार. म्हणजे सरळ भाग देण्याच्या पद्धतीचा मसावी. मग या पद्धतीने तुम्ही करू शकता. ही तुमची पद्धत पहिली, बरोबर आहे. यावर झालेलं आहे तुमचं पहिलं. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला लसावी मसावी आले मग इथे काय होणार तुमचा प्रश्न बदलणार. मग प्रश्न जर बदलला दुसरा प्रश्न कसा होणार तुमचा या ठिकाणी लक्ष द्या. दुसरा प्रश्न तुमचा असा होणार, स्टॉप कर. दोन संख्यांचा मसावी 15 आहे व त्यांचा लसावी 90 आहे. त्यापैकी एक संख्या 30 असेल तर दुसरी संख्या कोणती. म्हणजे यामध्ये काय दिलेलं आहे लसावी मसावी, पहिली संख्या दुसरी संख्या, बरोबर आहे. म्हणजे यामध्ये काय होतं, ज्या ठिकाणी आपण पहिला प्रश्न बघितला यांच्या दोन संख्या बघितल्या आणि त्यांच्या लसावी मसावी बघितलं, तर यामध्ये गंमत अशी आहे दोन संख्येचा जर गुणाकार केला तुम्ही 12 गुणिला 16 केलात, बरोबर आहे. म्हणजेच 12 गुणिला जर 16 केलात 12 सकम 72 शी 2 हा 4 7 12 1 12 12 आणि 7 19 192. हेच तुमचं दोन लसावी मसावीचा जर गुणाकार केला तुम्ही बघा इकडे 48 गुणिला 4 4 8 32 शी 2 हा 4 3 4 चूक 16 16 3 19. म्हणजेच दोन संख्येचा गुणाकार 192 आणि लसावी मसावीचा गुणाकार 192. म्हणजे इथे हे सिद्ध होते दोन संख्येचा गुणाकार आणि लसावी मसावीचा गुणाकार या दोन्ही बाजू कशा समान आहेत. मग या पद्धतीमध्ये जेव्हा दोन संख्याचा गुणाकार आणि लसावी मसावी एकूण बाबी किती जाईल लसावी मसावी पहिली संख्या दुसरी संख्या, या चार बाबीपैकी तीन बाबी दिलेल्या आहेत. या ठिकाणी दोन संख्येचा मसावी 15 आहे व त्यांचा लसावी 90 आहे. त्यापैकी एक संख्या 30 असेल तर दुसरी संख्या कोणती, तीन बाबी दिल्या असेल. मग चौथी बाब जर करायची असेल तर या पद्धतीमध्ये प्रथमतः त्यांची मांडणी करावी. जसं दोन संख्या लसावी 90 आहे गुणिला मसावी 15 आहे, बरोबर. पहिली संख्या किती दिली तुम्हाला 30, दुसरी संख्या माहित नाही आहे म्हणजे त्याला काय गृहीत करू आपण x. म्हणजे या x ला आता हे 30 इथे x फॅक्टरला कशात आहे गुणाकारामध्ये. मग बाजू बदलेल पक्षांतराच्या नियमानुसार ते इकडे कशात जाणार भागाकारामध्ये. बघा या पद्धतीने इकडे भागाकारात गुणाकारातून या इकडे भागाकारात 0 0 कटले 3 1 3 आणि 3 3 9 15 3 45. म्हणजेच दुसरी जी संख्या तुम्हाला विचारलेली आहे ती कोणती आहे 45. ती कुठली आहे 45. किंवा मग यामध्ये असंही असू शकते कधी कधी यामध्ये असं होतं जेव्हा तुम्हाला हे प्रश्न येतील याच प्रश्नामध्ये या पद्धतीने दोन संख्येचा गुणाकार देतात म्हणजेच हेच प्रश्न बदलतो आणि असा येतो. बघा दोन संख्या 45 आणि 30 याचा जर तुम्ही गुणाकार केला 1350. मग तुम्हाला प्रश्नामध्ये देणार दोन संख्यांचा गुणाकार 1350 आहे, त्यांचा लसावी 90 असेल तर मसावी किती. म्हणजे हाच प्रश्नाची काय बदलली स्वरूपता बदलली, इथे दुसऱ्यांदा स्वरूपता बदलली. मग काय होणार, मग तुम्ही दोन संख्येचा गुणाकार काय दिला 1350. संख्या एक आहे पण त्या संख्येमध्ये दोन संख्येचा गुणाकार आहे म्हणून 1350 इकडे दोन संख्या झाल्या बरोबरीमध्ये मसावी काढायची आहे मग गुणिला लसावी 90 आहे. मग हे 90 या ठिकाणी कशात जातील भागाकारात पक्षांतराच्या नियमानुसार. मग येथे 0 0 कटलं 9 1 9 9 1 9 काट कितीवर मारली 13 वर 9 1 9 म्हणजे शिल्लक किती राहिले 4 4 वर किती बसतील 5 9 5 45. म्हणजेच मसावी किती आलंय 15 आलंय. याही पद्धतीने तुम्हाला फिरून सांगितलं तर ते सांगता येते. पण एक गोष्ट अजून इथे आहे, जर तुम्हाला दोन संख्या दिले तुम्हाला काय दिलेलं आहे दोन संख्या. मग या दोन संख्या माहित आहे का
नाही. मग ह्या दोन संख्या कशा पद्धतीने माहीत करून घ्यायच्या, किंवा मग तुम्ही कधी कधी काय करू शकता, दोन संख्येचा जर गुणाकार दिला तुम्हाला, बरोबर आहे, याच पद्धतीमध्ये दोन संख्या दिलेल्या तुम्हाला, एक दिलेले 30 आणि 45, मग तुम्ही असं काढणार 45 आणि 30, बरोबर आहे. लसावी मसावी काढत होतो आपण सुरुवातीला. इथे कितीने भाग जातो, 5 ने, गोल केलं, 5 9 45, 5 6 30, परत कितीने भाग जातो, 3 ने गेला, 3 त्रिक 9, 3 दोन्ही 6, आणि यांचा मसावी बरोबर 5 त्रिक किंवा 5 गुणिला 3 बरोबर किती, 15, आणि लसावी बरोबर किती, लसावी एल फॅक्टर, यांचा काय गुणाकार, 5 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 2, 5 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 2, 5 त्रिक 15 गुणिला 2 त्रिक 6, 15 सक 90, म्हणजेच यांचा लसावी किती आला, 90, बरोबर आहे. मग ह्याच पद्धतीमध्ये आपण सुरुवातपासून केलं. याचा प्रश्न तुमचा आता फिरणार, इथे तुम्हाला दोन संख्यांचा काय दिलेला आहे, गुणाकार. मग या पद्धतीत दुसऱ्या पद्धत झाली, पहिली लसावी मसावी विचारलं, दुसऱ्या पद्धतीमध्ये 4 बाबींपैकी 3 बाबी दिलेल्या असतात, एक बाबी विचारतात. आता 2च बाबी दिल्या आणि तुम्हाला उलट विचारलं, जर दोन संख्या देऊन जर लसावी मसावी विचारलं असेल तर काढता येते, पण दोन संख्येचा गुणाकार देऊन लसावी दिली असेल आणि मसावी विचारलीत काढता येईल, पण त्या दोन संख्या जर काढायच्या झाले तर याच्यातली तिसरी पद्धत तुम्हाला अवलंब करावी लागते. ती म्हणजे कोणती बघा, या ठिकाणी मी लिहितोय तिसरी पद्धत. इथे बघा, आपण लसावी काढली, लसावीमध्ये काय केलं आपण, 5 गुणिला 3, हे काय होतं रे, मसावी, बरोबर आहे, मसावी, गुणिला हे दोन काय आहेत, असामायिक अवयव, गुणिला असामायिक अवयव, म्हणजे हे दोन समान अवयव नाही आहेत, बरोबर आहे. यांचा गुणाकार केल्यावर आपल्याला काय भेटलं, लसावी, बरोबर आहे. हे बघा, 5 गुणिला 3 मसावी, 3 गुणिला 2 असामायिक अवयव, बरोबर काय भेटलं आपल्याला, लसावी. मग हे मसावी या लसावीला कशात जाणार, भागाकाराला गेलाय. मग जर लसावी भागीला मसावी केली तर तुमचं काय येते, असामायिक अवयव येते. आता असामायिक अवयव जे आहे ते समान नसते, मग तुम्ही लसावी मसावी केलं. जसं हाच प्रश्न घेतला आपण, या प्रश्नामध्ये असं आलंय, 2 दोन संख्येचा मसावी 15 आहे व लसावी 90 आहे, तर त्या संख्या कोणत्या. मग आपल्याला काय करावं लागेल, लसावी भागीला मसावी, लसावी किती दिलेली आहे, 90, 90 भागीला मसावी किती आलं रे, 15. मग यांचा भागाकार केला, 15 1 15, 15 सके 90. हे जे 6 आहे, हे 6 दोन असामायिक अवयवांचे काय गुणाकार आहेत. मग या 6चे 2 असामायिक अवयव पाडावे लागेल. मग अवयव पाडत असताना कसं अवयव पाडायचं बघा, या दिलेल्या संख्येपेक्षा लहान वर्ग संख्या घ्यायची आणि त्याचा वर्गमूळ घ्यायचा. याच्यापेक्षा लहान वर्ग संख्या 4, 4चं वर्गमूळ 2, मग 2च्या पटीमध्ये 6 किती ते, 2 6, अशा पद्धतीने. कारण अशा पद्धतीने काय अवयव पाडायचं, नियम आहे अवयव पाडण्याचे. दोन संख्येचे, एका संख्येचे अवयव पाडत असामायिक अवयव पाडत असताना त्यामधील फरक कमीत कमी पाहिजे, पण शून्य नसला पाहिजे. म्हणून लहान वर्ग संख्या घेऊन त्या संख्येचा वर्गमूळ आणि त्याच्या पटीमध्ये ती संख्या येत असेल तर 100% तेच फरक असते. मग या पद्धतीने दोन अवयव पाडले. मग आता बघा इथे हे जे लसाई मसावे 5 गुणिला 3 15, 15 गुणिला 3 बघा पहिली संख्या भेटली, 15 गुणिला 2 ही संख्या भेटली. म्हणजेच या मसावीने परत याला काय करावं लागेल, गुणावं लागेल. म्हणजे असं येणार 15 गुणिला 2 बरोबर 30 आणि 15 गुणिला 3, 15 गुणिला 3 बरोबर 45. मग त्या दोन संख्या कोणत्या आहेत, 30 आणि 45. मग हे जरी तुम्हाला दिलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला काय केलं, पहिले मसावी काढली तुम्ही 15, मग तुम्हाला लसावी मसावी माहित आहे, मगच त्या दोन संख्या माहित करू शकता. नियम आहे, लसावी मसावी माहित असल्याशिवाय दोन संख्या काढू शकत नाही. मग याच्यात फ्रेश प्रश्न येतो, फ्रेश. मग तो कसा येतो, तो कोणत्या पद्धतीने येणार पहा. मग तो असा प्रश्न येतो,
पहा, दोन संख्यांचा मसावी 16 आहे व लसावी 240 आहे, तर त्या दोन संख्या कोणत्या? मग तुम्ही कसं करणार? लसावी 240 भागीला 16 यांचा भागाकार 16 एक 16, 16 एक 16, राहिले किती? 8, 8 0 80, 16 पंच 80 म्हणजे किती आलं? 15, 15 चे 2 असामायिक अवयव पडणार, 15 च्या अगोदरची वर्ग संख्या 9, 9 चं वर्गमूळ 3, मग 3 च्या पटीमध्ये 15 येतात. कसे? 3 5 15, मग याच 16 ने या 3 ला गुणा, 16 त्रिक 48 आणि याच 16 ने या 5 ला गुणा, 16 पंच 80, म्हणजे त्या दोन संख्या कोणत्या आहेत? 48 आणि 80. या पद्धतीने त्या दोन संख्या आहेत. म्हणजे ही तुमची तिसरी पद्धत. यामध्ये मग तुम्हाला आता बघा, पहिल्या पद्धतीमध्ये लसाई मसाई सरळ काढता येते, दुसऱ्या पद्धतीमध्ये तुम्हाला 3 बाबी दिली असेल, चौथी बाब काढता येते, आणि तिसऱ्या पद्धतीमध्ये लसाई मसावी दिली असेल तर त्यानुसार दोन्ही संख्या तुम्हाला काढता येतात. मग याच्यामध्ये अजून बेसिक लक्ष असं असायला पाहिजे, संख्येनुसार विचार केला तर बेसिक लक्ष असं असायला पाहिजे. पहा, संख्येनुसार विचार केला तर दोन संख्या राहणार आहे, पहिली संख्या आणि दुसरी संख्या. यामध्ये एक तर दोन क्रमवार नैसर्गिक संख्या असेल, बरोबर आहे. मग यांचा डायरेक्ट तुम्हाला मसावी काढता येतो. दोन क्रमवार नैसर्गिक संख्येचा मसावी 1 असतो. किती असतो? 1. जसं 12 आणि 13 क्रमवार आहेत, यांचा मसावी 1 असतो. त्यानंतर क्रमवार 2 विषम संख्या असेल, क्रमवार 2 या ठिकाणी व्यवस्थित संख्येनुसार विचार केला तर 2 क्रमवार नैसर्गिक संख्येचा मसावी विचार केला असता मसावी किती? 1 आणि लसावी. मग 2 क्रमवार नैसर्गिक संख्या, 2 क्रमवार विषम संख्या यांचा देखील मसावी किती? 1. 2 क्रमवार सहमूळ संख्या यांचा देखील मसावी 1 आणि 2 मूळ संख्या यांचा देखील मसावी 1. या 4 संख्येचा मसावी किती असतो? 1. म्हणून यांचा जर लसावी विचारला, आता 2 क्रमवार नैसर्गिक विचारलं तर 12 आणि 13 यांचा मसावी 1. 2 क्रमवार विषम म्हणजे 13 आणि 15, 2 क्रमवार समूळ म्हणजे 8 आणि 15 आणि 2 क्रमवार मूळ म्हणजे 7 आणि 5, बरोबर आहे. यांचा सर्वांचा मसावी किती असतो? 1 असतो. आणि यांचा जर लसावी विचारलं तर दिलेल्या संख्येचा गुणाकार असतो. म्हणजेच दिलेल्या काही दोन संख्या आहेत त्यांचा काय असतो? गुणाकार असतो. हे झालं तुमचं या 4 संख्येबाबत. मग यानंतर एक संख्या आहे 2 क्रमवार समसंख्यांचा मसावी 2 असतो. जसे 8 आणि 10 यांचा मसावी किती? 2. आणि जर यांचा लसावी विचारला तर यांचा लसावी मात्र त्यांचा गुणाकार करायचा आणि मसावी 2 असल्यामुळे गुणाकाराची निमपट करायची. कसं? 8 गुणिला 2 यांचा गुणाकार झाला 80, याचे निमपट 2 म्हणजे यांचा मसावी येणार 40. 8 आणि 10चा मसावी 2 आणि 8 आणि 10चा लसावी येणार 40. अशा पद्धतीने. म्हणून 2 क्रमवार नैसर्गिक संख्या, 2 क्रमवार विषम संख्या, 2 क्रमवार सहमूळ संख्या, 2 मूळ संख्या यांचा मसावी 1, लसावी त्यांचा गुणाकार आणि 2 क्रमवार समसंख्येचा मसावी 2 आणि लसावी त्यांच्या गुणाकाराची निमपट त्यांची लसावी येत आहे. ओके, एवढं जर आता लक्षात आलं. याच्यावर पण फिरून प्रश्न असतात. या पद्धतीने प्रश्न निर्माण होतो. मग 2 क्रमवार सम संख्यांची लसावी
दोन क्रमवार समसंख्यांची लसावी 84 आहे, तर त्या संख्या कोणत्या? मग इथे या ठिकाणी दिलेलं आहे दोन क्रमवार समसंख्यांची लसावी दिली, पण मसावी दिली का? नाही. मग तुम्हाला या नियमानुसार संख्येच्या नुसार तुम्हाला मसावी माहित आहे, दोन क्रमवार समसंख्येची मसावी 2. मग आपण याला काढू शकतो, लसावी भागीला मसावी. मग लसावी किती आहेत? 84 भागीला मसावी किती आहेत? 2. मग हे केल्यानंतर किती येणार? बेचोक 8, बेदोने 4, म्हणजे किती आले तुमचे? 42. मग याचे अवयव पाडायचे. 42 च्या अगोदरची वर्ग संख्या 36, 36 चा वर्गमूळ 7, 6 7 42, आणि या 6 आणि 7 ला कशाने गुणा लागेल? 2 ने. बेसकम 12 आणि बेसाती 14, म्हणजे त्या दोन संख्या कोणत्या आहेत? 12 आणि 14. मग या ठिकाणी या पद्धतीवर 6 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. किती? 6 प्रकारचे प्रश्न. पहा, पहिला प्रश्न विचारला जातो, लहान संख्या कोणती? लहान संख्या कोणती? दुसरा प्रश्न विचारला जातो, मोठी संख्या कोणती? दुसरा प्रश्न, मोठी संख्या कोणती? किंवा मग तिसरा प्रश्न, दिलेल्या दोन संख्येतील फरक, दोन संख्येतील फरक, फरक म्हणजे त्यांची वजाबाकी करायची, आणि किंवा दिलेल्या दोन संख्येची बेरीज, बेरीज म्हणजे त्याचं एकत्रीकरण करायचं. ओके. किंवा मग तुम्हाला विचारलं जाते, दिलेल्या दोन संख्येतील कुठल्याही लहान संख्येतील अंकांची बेरीज किंवा अंकांतला फरक किंवा अंकांचा गुणाकार. मग लहान संख्येचा अंक 12, 12 ची बेरीज, अंक 1 आणि 2, 1 आणि 2, बेरीज विचारली 3, फरक विचारलं 1 आणि 2 मधलं 1, आणि इथं गुणाकार विचारलं 1 गुणिले 2, अंकांचा गुणाकार तर 2, म्हणजे इथे अंकांची बेरीज, अंकांचा वजाबाकी, अंकातील गुणाकार, या पद्धतीने लहान मोठ्या संख्येचं विचारू शकते. आणि शेवटची प्रश्न विचारण्याची पद्धत, लहान संख्या मोठ्या संख्या